नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करून प्रत्येकाने सकाळी लवकर गुढी उभी करावी, पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आवाहन. महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल. वाहनांवर अनसार्वजनिक ठिकाणी विनापरवाना बॅनर लावल्याबद्दल केली तक्रार. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न. विविध समितीच्या माध्यमातून समन्वय ठेवून विजयाचा केला निर्धार. आणि एनटीपीसी अधिकाऱ्याच्या सही शिक्क्याचं बनावट ऑफर लेटर देऊन महिलेला सुमारे 6 लाख रुपयांना गंडवले. होटगीच्या जोडगोळीविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करून प्रत्येकाने सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. सोमवारी 8 एप्रिल रोजी सूर्यग्रहण असले तरी ते भारतात दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. तसेच पाडव्याच्या दिवशी वैधृती योग असला तरी 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याचा दिवस शुभच आहे. मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करून प्रत्येकाने सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. दरम्यान गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी पाडवा हे 3.5 मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त आहेत. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा शुभारंभ करण्यास हा मुहूर्त उत्तम समजला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढ्या उभ्या करून तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. दरम्यान गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे. गुढीला कडुलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात. साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभी करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. आंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी. हळदी कुंकू वाहून तिची पूजा करावी. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी, असे दाते यांनी सांगितले आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रारदार वैभव बिराजदार यांनी सोलापुरातील आचारसंहिता कक्षाकडे केली आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रारदार वैभव बिराजदार यांनी सोलापुरातील आचारसंहिता कक्षाकडे केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता चालू असताना वाहनांवर व सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोलापूर शहरामध्ये रिक्षांवर वाहन क्रमांक MH13BV 1628, MH13G9680 या वाहनांवर निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी न घेता प्रचाराचा बॅनर लावून त्यावर मोबाईल क्रमांक 706662 असा क्रमांक टाकला आहे. तो थेट आमदार प्रणिती शिंदे यांचा असल्याने आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग केला आहे. हे कॉलर ID द्वारे सिद्ध होत आहे, अशी तक्रारदार वैभव बिराजदार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सोलापूर शहरातील महापौर बंगला चौक, 7 रस्ता, शासकीय विश्रामगृह कंपाऊंड, रंगभवन चौक, नर्मदा हॉस्पिटल, डफरीन चौक या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचा बॅनर निवडणूक आयोगाच्या परवानगी विना लावला आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्ष व प्रत्यक्षरित्या आचारसंहिता चालू असतानाही आदेशाचा भंग केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे व सोलापूर सोशल फोरम यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदार वैभव बिराजदार यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. तरुण, तडफदार आणि विकासाची जाण असलेले आमदार राम सातपुते हे जणू प्रत्येकाच्या अंतःकरणातील रामच आहेत. सोलापूरकरांनी अशा काम करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया शेळगीतल्या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या, भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. या भेटींदरम्यान आमदार राम सातपुते शेळगी येथे माजी नगरसेवक अविनाश पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले. या ठिकाणी त्यांचा शेळके आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, परिवहन समितीचे माजी सभापती महादेव पाटील, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबूराव नरुणे उपस्थित होते. शेळगी येथील ज्येष्ठ नागरिक अशोक बुरांडे वय 80 हे देखील आमदार राम सातपुते यांचा संवाद कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. यावेळी अशोक बुरांडे यांनी जोरदार उत्साही भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, आमदार राम सातपुते यांना विकासाची जाण आहे. जणू प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेला हा राम आहे. सोलापूरकरांनी विकासाची कामे करणाऱ्या आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच देशाचा आणखी प्रचंड विकास होणार आहे. यावेळी त्यांनी जुन्या आणि प्रसिद्ध चित्रपट गीताचे बोल आपल्या खास शैलीतून बोलूनही दाखवले. दिल को देखा चेहरा न देखो, चेहरे ने लाखों को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा, असे ज्येष्ठ नागरिक अशोक बुरांडे यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी सादर केलेले हे चित्रपट गीताचे बोल कोणासाठी होते, हा टोला कोणासाठी होता, याची चर्चा आता संपूर्ण सोलापूर लोकसभेत चांगलीच रंगू लागली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर 15 दिवसांनी तुळजापूर वेस पूर्व मंगळवार पेठ येथील महेश कोठे यांच्या शहर उत्तर विधानसभा संपर्क कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे, राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार दिलीप माने, सेनेचे गणेश वानकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर UN बेरिया, सेनेचे विष्णू कारंपुरी, अस्मिता गायकवाड, काँग्रेसचे अशोक निंबर्गी, सेनेचे शरद कोळी, अजय दासरी, अमर पाटील, संभाजी शिंदे, काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश येलगुलवार, राष्ट्रवादीचे नेते आयोजक महेश कोठे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे सुरेश हसापुरे, सेनेचे माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यापुढील काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे यांनी दिली. काय निर्णय झाला? निर्णय सगळ्यांनी एकत्रित काम करायचा हा निर्णय झाला आणि एक ज्या तऱ्हेनं आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतो तसं हे तिघांचे मिळून एकत्रित काम करायचं. मग कधी पदयात्रा असेल, कधी बैठका असतील, जाहीर सभा असतील, अशा प्रकारे निर्णय झालेला आहे. मतदारसंघ निहाय जबाबदारी काय देण्यात आली त्यांच्याकडे? नाही, ते आता देतील ते नंतर. खात्री आहे म्हणजे महाविकास असा आहे. हा विषय जो आहे तुम्हाला माहिती आहे की गेली 2 वेळा मी सध्याच्या ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. ही वेळ नाही आहे मान सन्मान वगैरे. वरनं एकदा आदेश आला पक्षाच्याकडून तर त्या पक्षाचा आदेश सगळ्यांसाठी शिरसावंत असतो आणि पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही सगळेजण कामाला लागणार आहोत. तुमच्या दिसेल म्हणजे आकडेवारीसहित सुद्धा मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये सगळं डिटेल सांगेन आणि निश्चित ह्यावेळेस प्रणितीताई चांगल्या मताने निवडून येते. अण्णा आपल्याला कोणती जबाबदारी देण्यात आली? आता आम्ही बसणार आहोत. आम्ही पहिल्यांदा एक तिघांचा संयुक्त बैठक होणं गरजेचं होतं. आत्ता आम्ही विधानसभेवाईज किंवा हे बाकीच्या सगळ्या वाईज आम्ही हे करणार आहोत आणि ही कोर कमिटी जी आता 7-7 लोकांची जी ठरलेली आहे ही 21 लोक कुठं अडचण आली तर ते लोक त्याच्या खाली प्रत्येक विधानसभेला कंट्रोल करण्याचं काम करतात. कोर कमिटीमध्ये कोण कोण असतील? आता तिन्ही पक्षाचे 7-7 लोक घ्यायचे ठरलेले आहेत. आज त्याप्रमाणेच ही बैठक होती त्या 7-7 लोकांचीच. माजी आमदार आडम मास्तर यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्याने आता शहरातील कष्टकरी, विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची मते काँग्रेससोबत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूर लोकसभा इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्टर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. आडम मास्टर यांचा पाठिंबा प्रणिती शिंदे यांना जाहीर झाल्याने आता शहरातील कष्टकरी विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची बरीच मते काँग्रेससोबत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे या सोमवारी सकाळच्या सुमारास दत्तनगर येथील आडम मास्टर यांच्या कार्यालयात आल्या. त्या ठिकाणी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना आडम मास्टर यांनी गेल्या 10 वर्षात याला योग्य गती नाही, विकासाची योग्य दृष्टी नाही, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे, म्हणून देशात राष्ट्रीय पातळीवर इंडिया आणि महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी ही जनतेच्या सर्व समस्या, राज्याचा परिपूर्ण विकासाचे ध्येय घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत उतरली असून महाविकास आघाडी पुरस्कृत अधिकृत उमेदवार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून माकपच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करत असून मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आडम मास्टर यांनी पत्रकारांना माहिती देताना शहर मध्यची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या प्रमुख नेत्यांची चर्चा केली. त्यानुसार शरद पवार यांनी सीताराम येचुरी यांच्याशी बोलून नंतर येचुरी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले. याबाबत सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून जर पक्षश्रेष्ठींकडून असा निर्णय झाला तर मला कोणतीही हरकत नाही असा शब्द आल्याने आपण काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे आडम मास्टर यांनी सांगितले. 75 लाख माणसं पेन्शन 95 खाली मनमोहन सिंग असताना हुशारी कमिटीची नेमणूक झाली. हुशारी कमिटीचा रिपोर्ट पंतप्रधानाच्या टेबलावर येऊन 8 वर्ष होता. प्रायव्हेट फंड पोटे आमचे 15 लाख कोटी रुपये तिजोरी. दर महिन्याला 5,000 व्याज त्याच्यावर मिळतो, परंतु तो पैसा शेअर मार्केटमध्ये मोदी पाठवू लागलेला आहे. पण आम्हाला 1000 रुपयापेक्षा 1 रुपयासुद्धा पेन्शन नाही. 10,000 मागणी आहे. राहुल गांधी नक्की पंतप्रधान होतील. पण पहिला प्रश्न तुम्हाला, या देशातल्या 75 लाख वृद्धांना 10,000 पेन्शन दिला तर तुम्ही वचनाला जा. दरम्यान यावेळी इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सरकारवर टीकास्त्र सोडले. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर, माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट M.H. शेख, सचिव मंडळ सदस्य रंगप्पा मरेड्डी, कुरमय्या म्हेत्रे, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख मेजर, अब्राहम कुमार, नसीमा शेख, शेवंतताई देशमुख, सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती. खंबीर इंडिया अलायन्स म्हणून या ठिकाणी काम करणार आहोत. आपलं एकच ध्येय आहे, तो म्हणजे या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवणं. या सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे. कामगारांना, दीनदलित, शेतकरी, महिला यांना न्याय मिळाला पाहिजे. हा जो दुर्बल घटक आहे, जो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे, फक्त त्यांचा वापर करण्यात आला आणि भाजपनी सत्तेची मजा घेतली. त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला असेल, सर्वात मोठा ज्या कामगारांसाठी मास्टर नेहमीच लढत होते, त्याच कामगारांच्या पोटावर पाय या भाजप सरकारने केला. त्यांची आठवडा मजुरी बंद केली नोटबंदी करून, त्यामुळे त्यांना सर्वात मोठा त्रास झाला. त्यासोबत आज रेशन दुकानात रेशन मिळत नाही आहे. घन या मागाबद्दल फिरत होत्या. जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण केशरी रेशन कार्डवर शिक्का मारून त्यांना रेशन देत होतो. आज त्या रेशन दुकान ओस पडले. GST एवढी 50 रुपयाच्या चपलावर 150 रुपये GST. आणि म्हणून महागाई, बेरोजगारी, अन्याय, त्रास, संविधान बदलण्याचं षडयंत्र, लोकशाही वाचवणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करत आहोत. इंडिया अलायन्स आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच मी लोकसभेचा उमेदवार असल्याचे प्रतिपादन भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी न्यू बुधवारपेठ येथील बॉबी चौक परिसरात जोरदार स्वागत प्रसंगी केले.
गरीब श्रीमंत स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज मी लोकसभेचा उमेदवार आहे, असे प्रतिपादन भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले. न्यू बुधवार पेठ येथील बॉबी चौक परिसरात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी येथे थेट येऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, अजित गायकवाड, माजी नगरसेविका वंदना गायकवाड उपस्थित होते. दरम्यान आमदार राम सातपुते यांनी झोपडपट्टीतील युवकांना काम मिळण्यासाठी काँग्रेसने आजवर काहीही प्रयत्न केले नाहीत. सोलापुरातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी भविष्यकाळात आम्ही प्रयत्न करू. काँग्रेस पक्षाचे नेते भाजपा संविधान बदलणार आहे अशी भीती नागरिकांना घालतात. काँग्रेस पक्षाकडे इतर कोणतेही विकासाचे मुद्दे नसल्यानेच ते अशी असत्य विधाने करत आहेत. दीनदलितांची सेवा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. सोलापूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोलापूरचा सर्वांगीण विकास करू असे अभिवचनही भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दिले. यावेळी माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना विरोधी पक्षांचे लोक येऊन दलित बांधवांना अनेक आमिषे दाखवतील, परंतु दलित बांधवांनी त्याला बळी न पडता सजगपणे भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ भूमिका घ्यावी, असे माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांनी सांगितले. यावेळी भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी, सदस्य तसेच बॉबी ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. माध्यम कक्षामार्फत सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघाची सन 1980 ते 2019 पर्यंतची संदर्भ पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तयारीला लागलेले असून त्याच अनुषंगाने माध्यम कक्षामार्फत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाची सन 1980 ते 2019 पर्यंतची संदर्भ पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते नियोजन भवन येथील सभागृहात झाले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, पोलीस शहर उपायुक्त दीपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी सुनील सोनटक्के यांच्यासह अन्य सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ संदर्भ पुस्तकाचे कौतुक करून ही पुस्तिका सर्व प्रसार माध्यमे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या पुस्तिकेमध्ये लोकसभा निवडणूक सन 1980 ते 2019 पर्यंतच्या सोलापूर जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना मिळालेल्या मतांची माहिती देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच सर्व निवडणूक संबंधी काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेला तसेच उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यातील निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक तसेच निवडणुकी संबंधी स्थापन करण्यात आलेल्या संबंधित कक्षाचे सर्व नोडल अधिकारी याचे संपर्क क्रमांक यामध्ये देण्यात आलेले असल्याने ही पुस्तिका सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यम कक्षाच्या वतीने 1980 ते 2019 पर्यंत उमेदवारांच्या मतांची आकडेवारीसह अन्य निवडणुकीसंबंधी माहिती देण्यात आलेली आहे. याप्रमाणे यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2024 सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचा कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक, लोकसभा निवडणूक 2024 साठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची यादी, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची यादी, निवडणूक आदर्श आचारसंहिता मार्गदर्शक तत्वे, राजकीय पक्ष उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचारसंहिता, वृत्तपत्रांसाठी
प्रेस काउन्सिलची मार्गदर्शक तत्वे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, पेड न्यूज, सोशल मीडियासह राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण, सोशल मीडियासह इंटरनेटवरील मजकुराशी संबंधित आदर्श आचारसंहिता, मतदानासाठी ग्राह्य असलेली ओळखपत्रे, निवडणूक विषयक वेबसाईट व मोबाईल ॲप्लिकेशन्स आदींची माहिती देण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऐतिहासिक इंद्रभवनाला सदिच्छा भेट देत इंद्रभवन इमारतीची पाहणी केली. सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभवन इमारतीस विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सदिच्छा भेट देऊन पूर्ण इमारतीची पाहणी केली. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कमांड अँड कंट्रोल रूम या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर विभागीय सह आयुक्त नगर प्रशासन पूनम मेहता यांचा सत्कार मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका इंद्रभवन इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याची संपूर्ण माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी विभागीय आयुक्तांना दिली. याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील, मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विद्युत विभागाचे राजेश परदेशी, मतीन शेख, संगणक विभागाचे स्नेहल चप्पळगावकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त यांनी सीसीसी कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करण्याकामी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अशा इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या अंमलबजावणी करण्याकरता नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्याकामी शहरातील 300 ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पोलीस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारचे ट्रॅफिक दंडाचे चलन देण्यात येत आहे आदींसंदर्भात माहिती घेतली. यावेळी प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. विरोधी पक्षाच्या दबावतंत्रामुळेच मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाली असल्याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौऱ्यादरम्यान दिली. विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाली. दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांपासून मी दौरा सुरू केला होता. विधानसभेतही आवाज उठवला होता अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिली. आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी अनवली, एकलासपूर, सिद्धेवाडी यासह पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा केला. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. दरम्यान मंगळवेढा उपसा सिंचन योजना कागदोपत्री होती. त्याला सुशीलकुमार शिंदे आणि भारत भालके यांनी मान्यता दिली होती, मात्र त्याला ती मिळाली नव्हती. मंगळवेढा तालुक्यात गावभेट दौरा केला, त्याचबरोबर विधानसभेत आवाज उठवला. एकंदरीत विरोधी पक्षाच्या दबावतंत्रामुळे योजना मंजूर झाल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. कायमस्वरूपी पाण्याचा जो विषय आहे, मी माझा दौरा ती मंगळवेढ्यातली जी 35 दुष्काळग्रस्त गाव आहेत तिथून सुरू केला होता. त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती. ती आदरणीय शिंदेसाहेब आणि भालके साहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली, पण ती मिळाली नव्हती. पण तो दौरा झाला, मी विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत दबाव तंत्र कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली. तसंच काल 4 तास लाईट, 2 तासच लाईट मिळत होते, आता ते 4 तास मिळायला लागले. 6 तास, 4 तासाचे 6 तास कालपासून झाले, कारण का आपण तो पाठपुरावा देखील केला. पण नक्की तुमचं बरोबर आहे की एक कायमस्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे, सुटला पाहिजे. आणि उन्हाळा, तीव्र उन्हाळा व्हायच्या आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे. दर 3 महिन्याला उजनीचं जे आवर्तन आहे त्याची मीटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात, आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत त्यांना आमंत्रित केलं जातं. ही प्रथा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती, महाविकास आघाडीच्या वेळेस होती, पण आता ती खंडित पाडले बीजेपीने आणि ती प्रथा नाहीच आहे. आणि म्हणून त्या उजनीच्या मीटिंगला कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला आज नियोजनाभावी लोकांना. त्याचबरोबर भीमा नदीकाठच्या गावांना 4 तास वीज पुरवठा करण्यात येत होता. याबाबत पाठपुरावा करून नदीकाठच्या शेतकऱ्यांना 6 तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे.
तीव्र उन्हाळा होण्याआधी उजनीच्या पाण्याचे नियोजन योग्य झाले पाहिजे. दरम्यान उजनीच्या नियोजनाबाबत बैठकीला कोणत्याही आमदाराला विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे नियोजनाअभावी शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळत नसल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार, शिवसेना ठाकरे गटाचे संभाजीराव शिंदे, सुधीर अभंगराव, जयवंत माने, बंडू घोडके, पूनम अभंगराव, साक्षी भिसे, मंगेश बोरोडे, संगीता पवार, अरुण जाधव, गोकुळ जाधव, राष्ट्रवादीचे नागेश फाटे, संदीप पाटील, अमर सूर्यवंशी, शंकर सुरवसे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. NTPC अधिकाऱ्याच्या सही शिक्क्याचं बनावट ऑफर लेटर देऊन सुमारे 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात जोडगोळी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. NTPC कंपनीत मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने मेहबूब हसनसाब हेमुने राहणार मड्डीवस्ती होडगी स्टेशन आणि त्याच्या साथीदाराने एका महिलेची जवळपास 6 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2023 पासून आजतागायत घडलाय. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात जोडगोळी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी: दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन येथील रहिवासी मेहबूब हेमुने आणि त्याच्या साथीदाराने रेल्वे स्टेशन जवळील काडादी चाळमधील रहिवासी माधुरी संजय कोपरे वय 47 यांचा विश्वास संपादन करून मुलास NTPC कंपनीमध्ये नोकरीस लावण्याच्या बहाण्याने 5,97,000 रुपये घेतले. जवळपास 6 लाख रुपये घेतल्यानंतर NTPC अधिकारी यांची सही शिक्का असलेले बनावट अपॉइंटमेंट लेटर, ट्रेनिंग लेटर, नेमणुकीचे पत्र, ऑफर लेटर देऊन विश्वास संपादन करून त्यापोटी 5,50,000 रुपये आणि अमोल शरणबसवेश्वर तारापूर यांच्याकडून 47,000 रुपये घेतले. अशी एकूण 5,97,000 रुपये घेऊन आजतागायत परत न करता नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक केली आहे. या प्रकरणी माधुरी संजय कोपरे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मेहबूब हसनसाब हेमुने राहणार मड्डीवस्ती होडगी स्टेशन आणि अकबर धवल शेख राहणार मित्रनगर शेळगी या दोघांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 419, 420, 467, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. मौजे शिरगापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तुळजापूर तालुक्यातील मौजे शिरगापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 28 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सोहळा व भागवत कथा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली असून दररोज वेगवेगळ्या महाराजांच्या प्रवचनाचा व कीर्तनाचा आस्वाद शिरगापूर व पंचक्रोशीतील भक्तवासियांनी घेतला. शिरगापूर येथे 6 वर्षांपासून अखंडितपणे हा सोहळा साजरा केला जातो. आजच्या विज्ञानाच्या युगातही आध्यात्मिक क्षेत्रातील विचारांचा वारसा जतन करण्याचे कार्य विशेष आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड यांच्या माध्यमातून मानवी मनाला एक ऊर्जा प्राप्त होते आणि समाधान मिळते. ही उदात्त भावना घेऊन 6 वर्षांपासून अखंडितपणे सद्विचारांचा जागर, ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथांच्या माध्यमातून शिरगापूर येथे घेतला जातो. सप्ताहामध्ये गुरुवर्य हरिभक्तपरायण विकुल महाराज दिंडेगावकर, श्री संत सद्गुरू शिवरामबुवा यांचे वंशज व गादीचे 8वे उत्तराधिकारी दिंडेगाव, हरिभक्तपरायण गोविंद महाराज मुंडे, हरिभक्तपरायण संतोष महाराज, युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जांभळे, हरिभक्तपरायण जनाताई महाराज भांदरगे, हरिभक्तपरायण शंभू महाराज पंढरपूरकर, भागवताचार्य हरिभक्तपरायण देविदास महाराज निवळीकर यांची कीर्तन सेवा, तर गुरुवर्य हरिभक्तपरायण आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या हस्ते कालावाटप करण्यात आला. भागवत कथेचे निरूपण हरिभक्तपरायण संतोष महाराज शास्त्री, वृंदावन धाम परभणीकर यांनी केले. तमाम ग्रामस्थांच्या सहकार्याने शिरगापूर येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.
238 निलंगा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना लोकसभा निवडणूक मतदानासाठी रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी 2 सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. निलंगा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना लोकसभा निवडणूक मतदानासाठी रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी 2 सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निलंगा विधानसभा मतदारसंघातील 1876 कर्मचारी निवडणूक कामासाठी नियुक्त केले आहेत. यात जिल्हा परिषद व खासगी शाळेमधील शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, नगर परिषद कर्मचारी, विविध विभागातील शाखा अभियंता, भूमी अभिलेख कर्मचारी आदींचा समावेश आहे. क्षेत्रीय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांना यापूर्वी 28 मार्च रोजी प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी, शिरूर, अनंतपाळ व निलंगा तालुक्यातील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2 व 3 यासाठी एकूण 12 हॉलमध्ये 2 टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक हॉलमध्ये पीपीटीद्वारे प्रशिक्षण देऊन सर्वांना ईव्हीएम मशीन हाताळणीचे देखील प्रशिक्षण देण्यात आले. अभिरूप मतदान केंद्राचे नियोजन करून सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान केंद्र कसे असावे हे दाखवण्यात आले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांनी लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेच्या कामात झालेल्या बदलाची माहिती दिली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन QR कोडचा वापर करून उपस्थित सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली. ही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातले जे निवडणुकीशी संबंधित अधिकारी आहेत ते विविध प्रकारच्या आपल्या या विभागासाठी मी AAR आहे, तहसीलदार निलंगा, तहसीलदार शिरूर, अनंतपाळ, तहसीलदार देवणी हे ॲडिशनल AAR असतील. आता हे टप्पे दिलेले आहेत. या टप्प्यामधला आपल्या इलेक्शनच्या बाबतीत आपण काय करतो तर लोकसभेचे इलेक्शन असल्यामुळे मला जो टप्पा होता की नॉमिनेशन पत्र शुल्क काढणे वगैरे जो प्रकार आहे तो आपल्या स्तरावर नसणार आहे, तो जिल्हा स्तरावर आहे. त्यामुळं तो विषय जिल्हा स्तरावर असल्यामुळे त्याच्या बाबतीत मला जास्त सांगण्याची काही गरज नाही. नॉमिनेशन पत्र कसं घेतलं जाईल, काय घेतलं जाईल, त्याची छाननी कशी केली जाईल, तो आपला रोल नाही. आपला रोल ज्यावेळेस बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची. मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करून प्रत्येकाने सकाळी लवकर गुढी उभी करावी, पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आवाहन. महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल. वाहनांवर अनसार्वजनिक ठिकाणी विनापरवाना बॅनर लावल्याबद्दल केली तक्रार. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न. विविध समितीच्या माध्यमातून समन्वय ठेवून विजयाचा केला निर्धार. आणि NTPC अधिकाऱ्याच्या सही शिक्क्याचं बनावट ऑफर लेटर देऊन महिलेला सुमारे 6 लाख रुपयांना गंडवले. होटगीच्या जोडगोळीविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना, घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.